नमस्कार मित्रांनो, साई इलेक्ट्रिकल्समध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की एका 200 HP इतका लोड असणाऱ्या कॅश्यू फॅक्टरीचा जो मेन पॅनल बोर्ड आहे, तो मेन पॅनल बोर्ड आपण कसा बनवला आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणते कंपोनंट्स आणि कोणकोणत्या साईजची वायर आपण त्याच्यामध्ये यूज केली आहे ते बघणार आहोत आपण. यामध्ये आपण सर्वात आधी आपण जी एक मेन जी इनकमिंग केबल आहे, जे आपल्या ट्रान्सफॉर्मरपासून आपल्या मेन पॅनल बोर्डपर्यंत आले आहे, ते आपण 185 स्क्वेअर mm 3.5 कोर ॲल्युमिनियम आर्मर्ड केबल यूज केलेली आहे. त्यानंतर आपण 300 एम्पियर इतक्या करंट रेटिंगच्या किटकॅट फ्युजेस इथे यूज केलेले आहेत. त्यानंतर आपण एक 315 एम्पियरचा हेवी ड्युटी MCCB इथे कनेक्ट केला आहे, जो आपण शटडाऊनसाठी तसेच त्याप्रमाणे ओव्हरलोडच्या कंडिशनमध्ये ट्रिप होण्याकरता आपण इथे यूज केलेला आहे. या MCCBच्या बाजूला आपण एक व्होल्टेज प्रोटेक्शन रिले इन्स्टॉल केलेला आहे. हा व्होल्टेज प्रोटेक्शन रिले जो आहे, जो ओव्हर व्होल्टेज, अंडर व्होल्टेज, फेज लॉस किंवा फेज इम्बॅलन्स या कंडिशनमध्ये आपला जो MCCB आहे हा ह्याला ट्रिप करतो आणि पुढे जो होणारा आपल्या इक्विपमेंटला होणारा जो काही प्रॉब्लेम वगैरे असेल तो अवॉइड करण्याचं काम करतो. त्यानंतर आपण 150 स्क्वेअर mm कॉपर फ्लेक्झिबल वायर यूज केली आहे पुढच्या कनेक्शनसाठी. आणि इथे आपण एक L&T कंपनीचा ऑफ लोड चेंज ओव्हर स्विच 315 एम्पियर इतक्या करंट रेटिंगचा इथे आपण इन्स्टॉल केला आहे. जेव्हा पॉवर कट वगैरे होतो तेव्हा आपण समजा इथे एक जनरेटर वगैरे इन्स्टॉल केला, तर ह्या जनरेटरचे कनेक्शन आपल्याला या चेंज ओव्हर स्विचमध्ये करायचे आहेत. त्यानंतर आपण या चेंज ओव्हर स्विचमधून जाणारा आउटपुट आहे, तो आपण एक 200 एम्पियरचा बसबार पॅनल इथे आपण इन्स्टॉल केला आहे. या बसबार पॅनलमधून आपण जो काही पुढे जाणारा सप्लाय आहे, वेगवेगळ्या आपल्या मशीन्सना जाणारा जो सप्लाय आहे, तो आपण या बसबारमधून डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण इथे एक मल्टीस्पॅन कंपनीचा ॲमीटर आणि व्होल्टेज मीटर आपण इन्स्टॉल केला आहे, ज्याद्वारे आपण साईटवर जे काही एक्झॅक्ट व्होल्टेज असेल किंवा जो काही करंट कन्झम्पशन असेल ते सर्व काही आपण या मीटरमध्ये मॉनिटर करू शकतो. त्याच्यावरती आपण बघू शकता, आपण RYB इंडिकेट करणारे 3 लॅम्प लावलेले आहेत आणि एक जो लॅम्प आहे तो ट्रिप इंडिकेट करण्यासाठी लावलेला आहे. जेव्हा समजा आपला व्होल्टेज प्रोटेक्शन रिले जेव्हा MCB ट्रिप करेल त्या केसमध्ये हा आपला लॅम्प ग्लो होईल. अशा प्रकारे आपण 200 HPचा ओव्हरऑल लोड चालवण्याकरता लागणारा जो मेन पॅनल बोर्ड आहे तो इन्स्टॉल केलेला आहे. तुमची अशी कोणत्याही प्रकारची इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकल वायरिंगची रिक्वायरमेंट असेल किंवा मेंटेनन्स असेल तर नक्की साई इलेक्ट्रिकलला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.